हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कॅनिझारो रिएक्शन्स. ठीक आहे. आता कॅनिझारो रिएक्शन्स पाहताना कॅनिझारो रिएक्शन्स काय आहे त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण जाणून घेऊया. तर पाहूया कॅनिझारो रिएक्शन. कॅनिझारो रिएक्शन्स मधला एक पॉइंट आहे की यामध्ये आपल्याला असा अल्डिहाइड घ्यायचा आहे ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही, म्हणजे द अल्डिहाइड विच डू नॉट कंटेनिंग अल्फा हायड्रोजन. हा झाला एक पॉइंट. चला पाहूया आपण पॉइंट्स. अल्डिहाइड डू नॉट कंटेन्स or do not containing अल्फा हायड्रोजन. असा अल्डिहाइड ज्यामध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन नसणार. असा अल्डिहाइड घ्यायचा आपल्याला ज्यामध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन नसणार. फॉर एक्झाम्पल फॉर्मॅल्डिहाइड or benzaldehyde. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, यामध्ये जो आपल्याला बेस वापरावा लागणार तो कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. कॉन्सन्ट्रेटेड अल्कली कोणता कॉन्सन्ट्रेटेड अल्कली? लाईक KOH और NaOH, किंवा याला आपण 50% कॉन्सन्ट्रेटेड NaOH असे म्हणूया. 50% कॉन्सन्ट्रेटेड NaOH. त्याच्यानंतर हे जे रिएक्शन्स आहे या रिएक्शन्स मधला पहिला जो अल्डिहाइड आहे, एका अल्डिहाइडच्या मॉलिक्युल्स काहीतरी रिडक्शन्स होऊन आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. एका अल्डिहाइडच्या मॉलिक्युल्स आपल्याला ऑक्सिडेशन होऊन तो मॉलिक्युल्स ऑक्सिडाइज होऊन आपल्याला ऍसिड मिळणार, कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला माहित आहे, आपण पाहिलेलं आहे की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो आणि अल्डिहाइडच जर रिडक्शन्स केलं तर अल्कोहोल मिळतो. तर जाणून घेऊया आपण. यामध्ये एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन ऍसिड मिळणार कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि दुसऱ्या अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन आपल्याला अल्कोहोल मिळणार. आणि ही जी रिएक्शन्स आहे बेटा, ही डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन आहे. डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन कोणती आहे बेटा? हे डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. आणि यामध्ये जे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे, प्रोडक्ट विल बी फॉर्म. ज्या यामध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होईल ते कोणते होईल? एक होईल कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट. आपण इथं कॉन्सन्ट्रेटेड NaOH घेऊन आलो म्हणून एक होईल. काय होईल? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट. आणि दुसरा जो होईल तो होईल अल्कोहोल. काय होईल बाळांनो? तो होईल अल्कोहोल. तर हे झाले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपले कॅनिझारो रिएक्शनच्या संदर्भात. तर आता कॅनिझारो रिएक्शन्स काय आहे, कशा प्रकारे ते फॉलो करते ते पाहूया आपण. अल्डॉल कंडेन्सेशनच्या थोडी अगेन्स्ट. अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये आपण अल्फा हायड्रोजन असणारा अल्डिहाइड घेतला होता, यामध्ये अल्फा हायड्रोजन नसणारा अल्डिहाइड घेऊन आलो. अल्डिहाइड मध्ये आपण बेस 10% NaOH डायल्युटेड ॲक्वियस मीडियम मध्ये घेतला होता, यामध्ये 50% कॉन्सन्ट्रेटेड मीडियम मध्ये घेऊन राहिलो NaOH किंवा KOH. ठीक आहे. आणि ही डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन्स आहे. तर पहा, लक्ष द्या, आपण रिएक्शन स्टार्ट करूया. चलो ध्यान दो मेरे प्यारे दोस्तों. चला पाहूया आपण रिएक्शन्स कशा प्रकारची होईल. हे घेतलं HC डबल बॉन्ड OH, फॉर्मॅल्डिहाइड घेतलं, कॉल्ड एज फॉर्मॅल्डिहाइड. याचे दोन मॉलिक्युल्स घेतले. ठीक आहे. इथं तुम्ही दोन डायरेक्ट लिहू शकता किंवा आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. HC डबल बॉन्ड OH, हे दोन मॉलिक्युल्स घेतले. हे रिएक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये होऊन राहिली? कॉन्सन्ट्रेटेड NaOH च्या प्रेझेन्स मध्ये होऊन राहिली. कॉन्सन्ट्रेट किती आहे? 50% कॉन्सन्ट्रेटेड NaOH आहे. आता एक मॉलिक्युल्स चं ऑक्सिडेशन होईल आणि दुसऱ्या मॉलिक्युलचं रिडक्शन होईल, किंवा याचं तुम्ही रिडक्शन करू ना याचं ऑक्सिडेशन करू शकता. असं नाही की याचंच रिडक्शन किंवा याचंच ऑक्सिडेशन केलं पाहिजे. एका कोणत्या तरी अल्डिहाइड मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन करा, दुसऱ्याचं रिडक्शन करा. पहिल्याचं ऑक्सिडेशन करा तर दुसऱ्याचं रिडक्शन करा, पहिल्याचं रिडक्शन करा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करा, काही प्रॉब्लेम नाही. तर पाहूया आपण. तुम्हाला हा कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. अल्डिहाइडचं
ऑक्सिडेशन जर केलं तर काय मिळते बेटा, कार्बोक्सिलिक ऍसिड. काय मिळते बेटा, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि अल्डिहाइडचं जर रिडक्शन केलं तर काय मिळते, अल्कोहोल. कोणता अल्कोहोल, 1 डिग्री अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, तर पाहूया आपण ही रिएक्शन्स कशा प्रकारे समोर जाते. पहा, लक्ष द्या. हा घेतला आपण फॉर्मॅल्डिहाइड. ठीक आहे, आणि इकडे सुद्धा घेतला आपण हा फॉर्मॅल्डिहाइड. या फॉर्मॅल्डिहाइडचं काय होऊन राहिलं, ऑक्सिडेशन होऊन राहिलं. HC डबल बॉन्ड O, ऑक्सिडेशन होऊन राहिलं म्हणजे इथं O राहील, इथे काय येईल O. आणि आपण कॉन्सन्ट्रेटेड मीडियम मध्ये घेतलं, NaOH घेतलं म्हणजे इथं ONA राहणार. ठीक आहे, म्हणजे पहिला जो तुम्हाला कंपाऊंड मिळेल, मॉलिक्युल्स मिळेल, तो हा राहील बेटा HC डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. याचं नाव आहे सोडियम फॉर्मेट किंवा सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. आणि दुसरा जो मॉलिक्युल्स आहे, दुसरा मॉलिक्युल्स कोणता मिळणार पहा, या दुसऱ्या मॉलिक्युल्सचं रिडक्शन होणार. आता आपण ऑलरेडी इथे लिहून दिलं होतं, अल्डिहाइडचं एकाचं ऑक्सिडेशन झालं, ऍसिड मिळाला कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि दुसऱ्याचं रिडक्शन होऊन राहिलं तर काय मिळणार, अल्कोहोल. आता ऑब्विसली अल्कोहोल आहे म्हणजे कसं होईल रे, एक हायड्रोजन इथे आणि एक हायड्रोजन इथे, म्हणजे CH2 आहे, इथं CH3 आणि हा OH, म्हणजे दुसरा जो कंपाऊंड आहे तो असा मिळणार CH3OH. म्हणजे याचं नाव राहील मिथिल अल्कोहोल और मिथॅनॉल, आणि याचं राहील सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड किंवा सोडियम फॉर्मेट सुद्धा म्हणू शकता, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. हे झालं मित्रांनो याचं एक एक्झाम्पल. आता दुसरे एक्झाम्पल्स पाहूया आपण. दुसरे एक्झाम्पल्स घेऊ. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण बेन्झाल्डिहाइडचं. कशाचं घेऊ बेटा, बेन्झाल्डिहाइड. ते इथं पाहूया दुसरं एक्झाम्पल. आपण हा घेतला C डबल बॉन्ड OH, पुन्हा 2 मॉलिक्युल्स घेऊया इथे. डायरेक्ट हा झाला बेन्झाल्डिहाइड. याचं काय करणार आहोत, कॉन्सन्ट्रेटेड मीडियम मध्ये आपण अल्कली घेतला NaOH, 2 मॉलिक्युल्स घेतले. एकाचं काय होईल सांगा मला, एकाचं रिडक्शन दुसऱ्याचं ऑक्सिडेशन किंवा एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन. तर पहिला कंपाऊंड तुम्हाला असा मिळणार O मायनस Na प्लस, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड किंवा सोडियम बेन्झोएट. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो तुम्हाला असा मिळणार बाळांनो CH2OH, बेन्झिल अल्कोहोल और बेन्झाइल अल्कोहोल. ऑब्विसली एकदम सिंपल, म्हणजे एक हायड्रोजन इथे कार्बन जोडेल CH2, एक हायड्रोजन इथे OH, तो मिळाला एक, आणि एकाचं सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. हे लिहून घ्या, सोडियम बेन्झोएट और सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, आणि याला म्हटलं जाते बेन्झाइल अल्कोहोल, बेन्झाइल अल्कोहोल. ते झालं कॅनिझारो रिएक्शन, सेल्फ कॅनिझारो रिएक्शन. आता आपण पाहूया क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. आता काय पाहूया बेटा आपण, क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. आता कॅनिझारो रिएक्शन मधला हा जो पार्ट आहे कोणता, क्रॉस कॅनिझारो. ठीक आहे, कोणता, क्रॉस कॅनिझारो. हे काय इथंच लिहून देतो, क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. क्रॉस कॅनिझारो रिएक्शन्स मध्ये आपल्याला अलग अलग अल्डिहाइड घ्यावं लागेल, पण दोन्ही अल्डिहाइड असे घ्यावं लागणार आपल्याला ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही. द अल्डिहाइड डिफरंट अल्डिहाइड, पण ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही. द अल्डिहाइड ह्याच्यावर डिफरंट, डू नॉट कंटेनिंग अल्फा हायड्रोजन. ठीक आहे, आता डिफरंट अल्डिहाइड घेऊ. पाहूया कोणते डिफरंट अल्डिहाइड घेऊ. एक घेतला मी बेन्झाल्डिहाइड C डबल बॉन्ड OH, हा घेतला मी बेन्झाल्डिहाइड. दुसरा घेतला मी HC डबल बॉन्ड OH, फॉर्मॅल्डिहाइड. एक बेन्झाल्डिहाइड, एक फॉर्मॅल्डिहाइड. ठीक आहे, हा घेतला मी बेन्झाल्डिहाइड, आणि हा घेतला मी फॉर्मॅल्डिहाइड. काय घेतला बाळांनो मी, फॉर्मॅल्डिहाइड. पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड NaOH. काय होणार रे, एकाचं ऑक्सिडेशन होणार, एकाचं रिडक्शन होणार, एकाचं रिडक्शन होणार, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होणार. आता इथे डिफरंट अल्डिहाइड घेतले मी.
सारखे ज्या वेळेला अल्डिहाइड घेतले होते तर एकाचं तुम्ही ऑक्सिडेशन करून सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड बनवा आणि दुसऱ्याचं रिडक्शन करून अल्कोहोल बनवा. म्हणजे एक जो अल्डिहाइडचा मॉलिक्युल्स आहे तो सेल्फ ऑक्सिडाइज होऊन सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड बनला आणि दुसरा जो अल्डिहाइडचा मॉलिक्युल्स आहे तो रिड्यूस होईल, सेल्फ रिड्यूस होईल, स्वतःच रिड्यूस होईल, काहीतरी अल्कोहोल बनणार. पण इथे कोणता रिड्यूस होईल, कोणता ऑक्सिडाइज होईल, एकदम सोप्या गोष्टी आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. जो मोठा आहे, जो तुम्हाला डोळ्याने दिसून राहिला जो मोठा आहे तो काय होईल, रिड्यूस होईल, आणि जो छोटा आहे तो काय होईल, ऑक्सिडाइज होईल. ठीक आहे. मग इथे काय होईल सांगा, हा रिड्यूस होईल की हा रिड्यूस होईल, हा रिड्यूस होईल, कारण हा मोठा मॉलिक्युल्स, आणि हा जो आहे हा रिड्यूस होईल, सॉरी ऑक्सिडाइज होईल. ठीक आहे. आणि यामध्ये अजून एक गोष्टी आहे, हा ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे, हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे. ॲलिफॅटिक अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह असल्या कारणाने हा ऑक्सिडाइज होईल आणि हा रिड्यूस होईल. का बरं? कारण इथे दोन हायड्रोजन लेस बल्कियर ग्रुप आहे, कारण कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूला हायड्रोजन आहे फक्त. इथं कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूने पहा काय आहे, सरळ सरळ हा रिंग आहे, किंवा ह्या CHO हा फंक्शनल ग्रुपच्या बाजूने इथे हायड्रोजन आहे, इथे अख्खी रिंग दिलेली आहे. ठीक आहे. तर हा काय होईल, रिड्यूस होईल आणि हा ऑक्सिडाइज होईल. तर तुम्ही असं लिहू शकता, हा रिड्यूस होईल म्हणजे काय होईल, हा CH2OH बेन्झाइल अल्कोहोल, आणि दुसरा काय होईल HC डबल बॉन्ड OO मायनस Na+. एक मिळणार तुम्हाला बेन्झाइल अल्कोहोल आणि दुसरा मिळणार तुम्हाला सोडियम फॉर्मेट किंवा सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, सोडियम फॉर्मेट किंवा सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. अशा प्रकारे तुमची हे रिएक्शन इथे संपली. कारण इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जे मोठू लोक असते हालत ना, ठीक आहे, हे काय करते, स्वतःची जे चरबी आहे, ढेरी असो, अजून काही असो, हे कमी झालं पाहिजे म्हणून ते रनिंग करतात. म्हणजेच काय, मोठे माणसं स्वतःला काय करतात, रिड्यूस करतात. रिड्यूस झाला, रिडक्शन होऊन बेन्झिल अल्कोहोल फॉर्म झाला. आणि जे बारीक आहे, साधे आपल्यासारखे, हे काय करणार, काहीतरी खाऊ काहीतरी मोठे होईल, तर हा काय ऑक्सिडेशन होऊन राहिला. ठीक आहे. तर मोठे लोकांचे रिडक्शन होऊन राहिले इथे. ठीक आहे. तर हा एक पॉइंट आहे. इथे बल्कियर ग्रुप आहे, इथे बल्कियर ग्रुप नाहीये, त्याच्यामुळे हा रिड्यूस झाला आणि हा ऑक्सिडाइज झाला. हे जर तुम्हाला अशी सुद्धा दिली असती मित्रांनो रिएक्शन, तरी तुमचं आन्सर तसंच लिहायला पाहिजे होतं, HC डबल बॉन्ड OH प्लस हा बेन्झाइल ग्रुप C डबल बॉन्ड OH, आणि इथे 50% कॉन्सन्ट्रेटेड NaOH असा जर दिला असता तरी तुमचं आन्सर तेच पाहिजे होतं. हा काय झाला असता, पहिला हा झाला असता ऑक्सिडाइज इथे, म्हणजे HC डबल बॉन्ड OO मायनस Na+, आणि हा काय झाला असता, रिड्यूस, म्हणजे याचं झालं असतं रिडक्शन, इथे झाला असता तुमचा CH2OH बेन्झाइल अल्कोहोल. तर ह्या अशा प्रकारच्या बेटा कॅनिझारो रिएक्शन्स मध्ये रिएक्शन्स तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये येईल. ठीक आहे. तर पहा, काही समरी घेऊन घेऊ आपण. काय म्हटलंय आपण, कॅनिझारो रिएक्शन्स म्हणजे काय. कॅनिझारो रिएक्शन्स मध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉइंट आहे. द अल्डिहाइड which do not containing alpha hydrogen like benzaldehyde or formaldehyde reacts with concentrated alkali like NaOH or KOH to gives sodium salt of acid and alcohol. This reaction called as disproportionation reactions. कोणती रिएक्शन्स आहे हे, कारण एक जो मॉलिक्युल्स आहे अल्डिहाइडचा रिड्यूस झाला, दुसरा ऑक्सिडाइज झाला, एक ऑक्सिडाइज झाला, दुसरा रिड्यूस झाला, म्हणजे हे जे रिएक्शन्स आहे या रिएक्शन्सला काय म्हटलं जाते, डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन्स म्हटल्या जाते. तर ह्या साध्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्रॉस अल्डिहाइड मध्ये आपण डिफरंट अल्डिहाइड घेतले आणि डिफरंट अल्डिहाइड असे घेतले ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाहीये, यामध्ये अल्फा हायड्रोजन नाहीये. पहा, यामध्ये अल्फा हायड्रोजन नाहीये कारण हे अशा प्रकारचं असते. पहा, हा काय आहे, फंक्शनल ग्रुप CHO, आणि हा या कार्बनला लागला, या कार्बनला ऑलरेडी 1 2 3, आणि इकडे सुद्धा हा बॉन्ड आहे, म्हणजे अल्फा हायड्रोजन नाहीये इथे अल्फा हायड्रोजन नाहीच आहे, आणि इथे तर काही प्रश्नच नाही. हा तुमचा फंक्शनल ग्रुप, हा हायड्रोजन, इथे सुद्धा अल्फा हायड्रोजन नाहीये.
म्हणजेच काय झालं, क्रॉस अल्डिहाइड मध्ये सुद्धा आपण डिफरंट अल्डिहाइड घेतले, पण त्यामध्ये सुद्धा अल्फा हायड्रोजन नसणार आहे. ठीक आहे, त्याची रिएक्शन केली कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत किंवा और 50% कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत. तुम्ही KOH सुद्धा इथे घेऊ शकता. एक जो आहे तो झाला ऑक्सिडाइज, एक अल्डिहाइड सेल्फ ऑक्सिडाइज झाला आणि दुसरा जो अल्डिहाइड आहे तो रिड्यूस झाला. पण कोणता अल्डिहाइड ऑक्सिडाइज झाला आणि कोणता अल्डिहाइड रिड्यूस झाला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. क्रॉस कॅनिझारोमध्ये, सेल्फ कॅनिझारोमध्ये काहीच लक्षात ठेवायचं काम नाही, पण क्रॉस कॅनिझारोमध्ये ह्या गोष्टी ज्या आपण इथं लिहिलेल्या आहे त्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर हे एकदम छोटी छोटी ट्रिक्स लक्षात ठेवायची. जो मोठा मॉलिक्युल्स दिसतो तो स्वतःला कमी करतो, ज्याचं वजन 80 किलो आहे तो स्वतःला 60-65 किलोवर आणणार, आणि जो ऑलरेडी 40-50 आहे तो 60 पर्यंत म्हणजे किलो 60 किलो पर्यंत जायचा प्रयत्न करणार. तर हा मोठा आहे तर हा याचं रिडक्शन होईल आणि हा छोटा आहे याचं ऑक्सिडेशन होईल. कोणत्या दोनपैकी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे मित्रांनो, तिथं सेल्फ कॅनिझारो आणि क्रॉस कॅनिझारो रिएक्शन्स आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण कॉम्पॅरिझन बिटवीन अल्डोल कंडेन्सेशन आणि कॅनिझारो रिएक्शन्स पाहू. ठीक आहे, सिंपल आहे ते, तुम्ही आताच सांगितलं थोडंफार तुम्हाला, तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित करू शकता. आणि नेक्स्ट मध्ये आपण ज्या नेम रिएक्शन्स आहे अल्डिहाइड कीटोन्स ऍसिड मध्ये ते सुद्धा टाकू. कॅनिझारो रिएक्शन, वोल्फ किशनर, स्टीफन्स, इटर्ड, नेम रिएक्शन्स आपण टाकत चालू आणि हळूहळू आपण अलग एक व्हिडिओ बनवतील. ठीक है मित्रांनो, चलो ठीक है, कोई बात नहीं. अब यहाँ पे ध्यान दो. ठीक है, हिंदी में एक बार समझा के देता हूं मैं आप सभी को. कैनिज़ारो रिएक्शंस मींस क्या है, इसमें दो पार्ट्स हैं, सेल्फ कैनिज़ारो और क्रॉस कैनिज़ारो. सेल्फ कैनिज़ारो रिएक्शंस क्या है, हम लोगों ने अल्डिहाइड लिया, ऐसा अल्डिहाइड जिसमें अल्फा हाइड्रोजन नहीं है, लाइक फॉर्मेल्डिहाइड और बेंजाइल्डिहाइड, उसकी रिएक्शंस की कॉन्सेंट्रेटेड NaOH KOH के प्रेजेंस में, और एक अल्डिहाइड ऑक्सीडाइज होके सोडियम सॉल्ट ऑफ एसिड मिला, और दूसरा जो अल्डिहाइड है वो सेल्फ रिड्यूस होके अल्कोहल मिला. ठीक है, यहाँ पे क्रॉस कैनिज़ारो में हम लोगों ने क्या किया, बेंजाइल्डिहाइड एंड फॉर्मेल्डिहाइड ये डिफरेंट अल्डिहाइड लिए जिसमें अल्फा हाइड्रोजन ऑब्सेंस है, उसकी रिएक्शन की कॉन्सेंट्रेटेड NaOH मीडियम में प्रेजेंस में, और एक जो बड़ा मॉलिक्यूल से बेंजाइल्डिहाइड वो रिड्यूस होके बेंजाइल अल्कोहल मिला, और एक जो छोटा फॉर्मेल्डिहाइड है वो ऑक्सीडाइज होके सोडियम सॉल्ट और एसिड मिला, सोडियम फॉर्मेट मिला. हमेशा बेंजाइल्डिहाइड को ही रिड्यूस किया जाता है क्योंकि यहाँ पे बल्कियर ग्रुप है तो ये रिड्यूस होगा, बड़ा ग्रुप है ये रिड्यूस होगा, ये छोटा ग्रुप है तो ऑक्सीडाइज होगा. ठीक है बेटा, ओके. चलो नेक्स्ट देखते हैं अलग रिएक्शंस. ओके बाय.